इस्लामपूर येथील बावची रस्त्यावरील ऊसाला लागलेल्या आगीत सुमारे 70 ते 75 एकर ऊस जळून खाक झाला आहे. विजेच्या तारेतून ठिणग्या पडत होत्या, त्यामुळे ऊसाने पेट घेतले असे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. या भागात हुतात्मा साखर कारखान्याला जाणारा आडसाली ऊस होता. हुतात्मा साखर कारखान्याची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वाऱ्यामुळे आग भडकत राहिली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या आगीत महावीर मगदूम आणि शीतल मगदूम यांच्या द्राक्ष बागाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान घटनास्थळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे हळहळ व्यक्त होतीये. या आगीत शालिवाहन मगदूम, गुंडा मगदूम, महावीर बबन मगदूम, रायगोंडा पाटील, चौगोंडा पाटील, महादेव भिलार, रघुनाथ भिलार, भीमराव पाटील, मनोज पाटील, बबन पाटील, रावसाहेब पाटील, शामराव एडके, गुंडा मरळे, अमर झेंडे, अनिल पाटील, सुनील पाटील, सुनील मगदूम, श्रीकांत मगदूम, प्रकाश भूपाल हवरे या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. तसेच द्राक्ष बागाला झळ लागल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाची गाडी आज जाऊ शकत नसल्यामुळे सायंकाळपर्यंत आग धुमसत होती. आगीत जळलेल्या ऊसामध्ये जास्त प्रमाणात आडसाली ऊस होता. हा ऊस वेळेत कारखान्याला गेला असता तर आमचं लाखोंचं नुकसान झालं नसतं. आधीच ऊस शेती परवडत नाही, त्यात आता जळालेल्या ऊसाला टनाला 300 ते 400 रुपये कमी दर दिला जातो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते.